म्हाळसाताईंनी सांगितलं होय असं? होय बानू. हो पण कशा पाय देवा, माझं काही चुकलं आहे का? आणि असं वागणं बरं दिसतं होय? त्यासनी मला काही विचारायचं होतं तर मला विचारायचं होतं. बानू शांत हो, तुझा राग योग्यच आहे. म्हाळसेने असं नको करायला हवं होतं, पण तिने हा निर्णय साशंक मनाने घेतलेला होता. हे प्रधानजींना देखील सांगण्यात आलं होतं, पण प्रधानजींना मला सांगणं अतिशय अवघड होतं आणि म्हणून हे कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं. देवा, तुम्ही काय बी म्हणा, पर मला त्यांचं वागणं आवडलेलं नाही. असं दुसऱ्याच्या घरी जाऊन कुणी असं काय बाय हुडकतं व्हय? आणि म्या काही चुकले असेल तर तुम्ही मला सांगा. नाही बानू, पण बानू हे सर्व कशासाठी झालं? म्हाळसेने गुप्तहेरांना तिथे का पाठवलं हे मला तुला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्याच्यामुळेच जेजुरीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे. काय झालं हाय देवा? बानू, म्हाळसेला अशी शंका होती की जरी तू जेजुरीत नसलीस तरीही आपल्यामध्ये संवाद असतो. तेव्हा हा संवाद नेमका कसा होतो हे शोधण्यासाठी तिने गुप्तहेरांना पाठवले होते. म्हणजे बानू, म्हाळसेला हे कळलं आहे की इंद्रदेवाने तुला एक दिव्य असा करंडा दिला आहे की ज्यामुळे आपण दोघेही एकमेकांशी संवाद साधू शकतो. आणि ही गोष्ट कळल्यामुळे म्हाळसा अजूनच अस्वस्थ झाली आहे. मी हे सर्व तिच्यापासून लपवलं म्हणून तिला माझा राग आला आहे. पर त्यासनी हे अगोदर कळालं असतं तरी त्यांनी काय केलं असतं देवा? त्याबद्दल मनामध्ये राग धरून बसल्या असेलही, पण आता म्हाळसेचा राग विकोपाला गेला आहे आणि म्हणून तिने असा निर्णय घेतला आहे की तुला जेजुरीत येऊन हे असं का घडलं याचं स्पष्टीकरण द्यावं लागेल. तुला जेजुरीत यावं लागेल. पर ह्यामध्ये माझं काय बी चुकलेलं नाही देवा. मला ठाऊक आहे ते, पण आता हा निर्णय झाला आहे. म्हाळसेने स्वतः मला अजून काही सांगितलं नाही, पण माझ्यापर्यंत तशी वार्ता आली आहे. काळजी नको करू, ही केवळ चर्चा आहे आणि ही राजसभेत होणार नाही असं मी बघेन. बानू, तुला आता जेजुरीत येण्यासाठी सिद्धता करावी लागेल.